श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानचे डॉक्टर 1008 महाशक्तीपीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांची न्यूज मराठी 24/7 विशेष मुलाखत घेतली। महाराष्ट्रातील मालेगाव इथं नुकत्याच 4 वर्षाच्या मुलीवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि दगडाने ठेचून केलेल्या हत्ये प्रकरणावर त्यांनी भाष्य केलंय। ज्या बदमाशानं हे घृणास्पद कृत्य केलंय त्याला ताबडतोब सर्वात कठोर शिक्षा म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी असं त्यांनी म्हटलंय। देशभरातील समाज, संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष या घटनेला न्याय मिळावा यासाठी पुढे येत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। डॉक्टर 1008 महाशक्तिपीठाधीश्वर शक्तिजी महाराज, मैं एक आह्वान करता हूँ नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, अंतर्राष्ट्रीय संत भौतिक मंच की ओर से, अंतर्राष्ट्रीय संत भौतिक मंच की ओर से आज देखो पूरे महाराष्ट्र के अंदर, पूरे इंडिया के अंदर अब ऐसे हमारे नाबालिग लड़कियों के ऊपर, कई लड़कियों के ऊपर ऐसे बलात्कार होते हैं। ऐसे दरिंदे जो बार बार पैदा हो रहे हैं और बार बार बलात्कार हो रहे हैं, उस बलात्कार के लिए कोई कड़क कार्रवाई कुछ भी की नहीं जा रही है प्रशासन की तरफ से, ना प्रशासन की तरफ से। आज हमारे महाराष्ट्र के मालेगांव शहर है, मालेगांव शहर के ग्रामीण में 4 साल की जो लड़की है, जो लड़की की, जो कन्याओं की हम लोग जो पूजा करते हैं नवरात्रि में, रोज देवी देवताओं के नाम से और कन्या भोजन कराते, कन्या पूजन करते हैं, ऐसे हमारे लड़कियों की, चाहे कम उम्र वाली लड़की रहे चाहे बड़ी लड़की रहे, ऐसे कोई दरिंदा अगर आके, कोई भी जाति का दरिंदा आता है और उसको बलात्कार करके जाता है, उसके ऊपर कोई ऑब्जेक्शन होता नहीं है, तो बार बार ये दरिंदों की बहुत खुली बेईमानी और खुली डेयरिंग उनकी बहुत बढ़ रही है। तो आज मालेगांव में जो 4 साल की लड़की के ऊपर जो बलात्कार किया है दरिंदे ने, उस बलात्कार करने के बाद में वो दरिंदे ने वो हमारी छोटी सी लड़की को, गरीब लड़की को बहुत पत्थर से कुचल के मार डाला है। तो उसका आज देखो, मैं देख रहा हूँ 2 महीने 1.5 महीने से कि पूरे महाराष्ट्र के अंदर कोई भी नेता लोग भी ऐसे कोई आवाज नहीं उठा रहे उस प्रकरण के लिए कि भाई इसको कुछ दरिंदे को फांसी की सजा होना चाहिए। पर मैं माता महाकाली का आशीर्वाद, श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से, क्रांति दल की ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, अंतर्राष्ट्रीय संत भौतिक मंच की ओर से मैं डॉक्टर शक्ति जी महाराज, मैं यह आह्वान करता हूं कि हम लोग पूरे अमरावती शहर में, पूरे महाराष्ट्र में पूरे की पूरे हमने वो मालेगांव के प्रकरण पे जो लड़की पे जो बलात्कार हुआ उसको मार डाले है दरिंदे ने, उसके बारे में हम लोग बहुत आवाज उठा रहे हैं। और ये आवाज मैं मीडिया के माध्यम से और आपके मराठी न्यूज चैनल के माध्यम से मैं दिल्ली तक के हमारे देश के प्रधान नरेंद्र मोदी जी तक के, गृह मंत्रालय अमित शाह तक के, हमारे अमित जी शाह तक के, हमारे आठवले सर तक के, हमारे कई बड़े बड़े नेताओं के लिए मैंने बहुत बड़ी आवाज उठाया। हम दिल्ली गए थे अभी, वो फॉर्मेट लेके, निवेदन लेके, वहां पे हमने उज्जवल जी निकम सर को हमने ऑनलाइन भेज दिया। हमने वहां पे एडवोकेट उज्जवल जी निकम सर को, रामदास जी आठवले सर को हमने बाय हैंड दिए है। और हमने हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री सर देवेंद्र फडणवीस सर, दोनों उप मुख्यमंत्री सर को भी हमने उनके ईमेल पे हमने 15-20 दिन पहले हमने ईमेल पे हमने पूरा के पूरा मालेगांव प्रकरण का हमने निवेदन भेजे है। और हमारे देश के लाड़के प्रधान नरेंद्र मोदी जी सर के ईमेल पे भी, और हमारे जानी मानी हस्ती गृह मंत्रालय के सेंटर गवर्नमेंट के अमित शाह जी को भी हमने ईमेल पे हमने सबके सब वो पूरा निवेदन दिए है। मुझे विश्वास है कि हमारे को जल्दी से जल्दी जो मालेगांव में जो लड़की के ऊपर बलात्कार हुआ और बलात्कार के बाद में उसे कुचल के मारा, उसको फांसी की सजा दिए जाए। अगर ये कानून, अगर ये पक्का जीआर नहीं आता है तो ऐसे दरिंदे हमारे पूरे महाराष्ट्र में और पूरे इंडिया में और भी दरिंदे पैदा होंगे और कोई भी हमारे बच्चियों के साथ में बलात्कार करके उसको मार डाला जाएगा। तो इसके ऊपर रोक लगना चाहिए। जैसे बाहर के कंट्रियों में अगर ऐसी बलात्कारी की, रेप की अगर केस होती है तो वहाँ की गवर्नमेंट, वहाँ के राष्ट्रपति वहां पे ये जीआर निकल के दिया ऑर्डर देते हैं किसी फांसी पे लटकाया जाए, तो वहां पे भर चौक पे उसको फांसी पे लटकाया जाता है। तो वैसा हमारे पूरे महाराष्ट्र के लिए और पूरे इंडिया के लिए ये जीआर पास होना चाहिए। और उस मालेगांव का जो दरिंदा है,
जो हमारे 4 साल के लड़की के ऊपर जो बलात्कार किया करके उसने मार डाला है, वो दरिंदों को, जो भी एक दरिंदा हो या 2 दरिंदे हो, उसको फांसी पे लटकाया जाए। यह मैं डॉक्टर 1008 महाशक्तिपीठ ऋषि शक्ति जी महाराज महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान के ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, अंतर्राष्ट्रीय सन भौतिक मंच की ओर से मैं ये, और भी मीडिया के न्यूज मराठी चैनल के माध्यम से मैं ये निवेदन करता हूं सभी को। और मैं ये बोलना चाहता हूं, महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से हमारे गवर्नमेंट को कल 1 साल पूरा हो चुका है। उसके लिए मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से, क्रांति दल की ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से और अंतर्राष्ट्रीय सन भौतिक मंच की ओर से बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं मैं देता हूँ। बोलो महाकाली माता। एटापल्ली येथील सरकारी पेट्रोल पंपावर दर आठवड्याला पेट्रोल राहत नाही अशी गंभीर तक्रार समोर आली। ग्रामीण भागात पेट्रोल 120 रुपये प्रति लिटर असतानाही एटापल्ली शहरात तब्बल 130 रुपये दरानं विक्री होत असल्यानं नागरिकांचं आर्थिक शोषण प्रचंड वाढले। नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका लिटर मागे तब्बल 30 रुपये ज्यादा मोजावे लागतात। अधिकृत दर स्पष्ट असतानाही विक्रेत्यांकडून मनमारी दर आकारले जात आहेत। त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालक, विद्यार्थी, कामगार वर्ग संतप्त आहे। सरकारी पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्यानं नागरिकांना 2 किलोमीटरपर्यंत वाहन ढकलत दुसऱ्या पेट्रोल पंपावर जावं लागतं। त्यामुळे पंचायत समितीचे अधिकारी पेट्रोल का बोलावत नाहीत असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। परिस्थितीचा गैरफायदा घेत काही जण 30 रुपये जादा दरानं पेट्रोल ब्लॅकमध्ये विकत असल्याचंही समोर येते। या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। सरकारी पंपावर तपासणी करून नागरिकांना योग्य प्रमाणात आणि योग्य दरात पेट्रोल त्वरित उपलब्ध करून द्यावं अशी जोरदार मागणी होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी। छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत महामंडलेश्वर कनकेश्वरी यांनी गोसेवेची सांस्कृतिक, धार्मिक तसंच समाज उपयोगी महत्त्व अधोरेखित केलं। त्यांनी सांगितलं की शहरात नव्यानं उभारण्यात येत असलेल्या गोसेवा केंद्रामुळे गोधन संरक्षण उपचार आणि सेवा उपक्रमांना नवी दिशा मिळणार असून स्थानिक नागरिकांनी या पवित्र कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा। कनकेश्वरी म्हणाल्या, गोसेवा ही केवळ धार्मिक आस्था नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी आणि समाजात करुणा, संवेदना आणि सद्भावना वाढवणं ही परंपरा आहे। नवीन केंद्रामुळे हरवलेली जनावरं, आजारी गायी आणि उपचाराची गरज असलेल्या गोधनासाठी आधुनिक सुविधांची सोय उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। जाना रहा है, लेकिन इस बार मुझे बड़ी प्रसन्नता है। इस भूमि का सौभाग्य है और यहाँ के निवासियों का और विशेष रूप से हमारा परम सौभाग्य है कि गौ माता ने हमको यहाँ पर निमित्त बनाया है। गायों का काम गायों की कृपा से ही हो जाता है, वो स्वयं सिद्धा है। लेकिन जब वो किसी को पसंद करती है अपनी सेवा के लिए, तो उनका एक सौभाग्य है। और आज इस भूमि में यहाँ पर गुरु गोविंद गौशाला का जो निर्माण होने जा रहा है, हमारे ओम प्रकाश हेड़ा जी और इनके जो मित्र मंडली है, उन्होंने मिलकर के जो निर्णय किया है कि इस भूमि में एक दिव्य और भव्य गौशाला का निर्माण हो, और इसका आज भूमि पूजन होने जा रहा है। और निश्चित रूप से गाय प्राणों का आधार है, गाय जीव सृष्टि का आधार है, गाय धर्म का आधार है। और जीव मात्र की सांसों को अगर सुरक्षित रखना है तो गाय की सांसों को जलाना ये हमारे लिए अत्यंत अनिवार्य है। और ये एक इस उत्तम कार्य का आज यहाँ पे शुभारंभ हो रहा है। शहर के अंदर अन्य गौशाला भी है, तो आपको नई गौशाला खोलने का? गौशाला तो जितनी भी हो कम है। पुराण आप पढ़ो, पुराणों में लिखा है कि मतलब करोड़ों करोड़ों गायों का तो दान होता था। प्रियव्रत जी महाराज ने 100 करोड़ गाय का दान किया था। अब 100 करोड़ गाय का दान किया होगा तो गाय कितनी होगी दुनिया में उस समय? तो गाय गौशाला तो जितनी भी बढ़े बढ़ाना ही चाहिए। अगर
अस्पतालों की संख्या कम करनी हो तो गौशालाओं की संख्या बढ़ानी पड़ेगी। आप छत्रपति संभाजी नगर जनता को क्या संदेश देना चाहेंगे? बस यही कि सब गौ सेवा के लिए समर्पित हो, और जहाँ पर गाय है वहाँ कृष्ण है, वहाँ गोविंद है। जहाँ गोविंद है वहाँ गाय है या नहीं पता नहीं, लेकिन जहाँ गाय है वहाँ गोविंद का मंदिर बने ना बने, लेकिन जहाँ गाय है वहाँ गोविंद है। इसलिए जिसको सही में भगवान का दर्शन करना हो, भगवान के निकट भी होना है, तो गायों के निकट होना चाहिए। तो पूरी धार्मिक भावनाओं से लेकर गौशाला का निर्माण होता है, तो ये अच्छी बात है। नहीं तो इसके पहले कई न्यूज़ आई है कि वहाँ पर गाय धन का जो है ना, तो सही तरीके से पालन नहीं होता। देखो, गाय को चारों दृष्टि से देखना चाहिए, धर्म, अर्थ, काम और मोक्ष। जब किसी की मृत्यु के बाद भी विधान होता है, उसमें गाय की पूजा होती है उनकी मुक्ति के लिए भी। तो जहाँ मोक्ष की आवश्यकता हो वहाँ भी गौ पूजन है। जहाँ हमें अपनी धर्म भावना यानी कि परमार्थ भावना दृढ़ करनी हो तो गौ सेवा से ही शुरुआत होनी चाहिए। जो गाय की, ऐसा नहीं कि गाय की सेवा करो अन्य जीवों की न करो, लेकिन गाय की भी सेवा नहीं करता वो कि उससे तो कोई उम्मीद ही नहीं की जा सकती। जो गाय की भी नहीं करता वो किसी की नहीं करेगा। तो हमें धर्म की दृष्टि से भी देखना है, अर्थ की दृष्टि से भी देखना है। गाय भले ही कमाई का साधन ना हो, लेकिन जो कोई गरीब व्यक्ति है जिनके पास और कोई उपाय नहीं है परिवार को चलाने का, अगर वो 2 गाय 3 गाय अच्छे से रखता है तो इससे भी वो अपने 4 व्यक्ति का पेट पाल सकता है 2-3 गायों से। अथवा गाय की कृपा से भी समृद्धि बढ़ती है। गाय स्वयं लक्ष्मी स्वरूप है, तो उस दृष्टि से गाय को अर्थ रूप में भी देखा गया है। गाय के आशीर्वाद से हमारी मनोकामनाओं की भी पूर्ति होती है। तो केवल गाय को धर्म की दृष्टि से देखना भी ठीक नहीं है। धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारों दृष्टि से गाय को देखना चाहिए, तभी गाय बचेगी। जो लोग स्लॉटर हाउस को अपनी गाय बेचते हैं उनके लिए आप क्या संदेश देना चाहोगे? नहीं, उसने गाय की महिमा को ही नहीं समझा है, क्योंकि गाय केवल सांस भी ले रही है तो भी वो हमारे जीवन का आधार है। उसका सांस लेना भी हमारे जीवन का आधार है, लेकिन केवल वो यही समझते हैं कि दूध देती है तो ही उपयोगी है। लेकिन और गाय को कम कर दो, बेच दो, इससे इतना मतलब बोझ कम हो जाएगा। गाय को जो बोझ समझता है यही गलती है। गाय नहीं, वो को बेचना क्या नहीं बोल रहा मैडम, जो कत्तल खाने को भेजते हैं उनके लिए क्या संदेश देना चाहोगे आप? और वो कत्ल खाने को भी बेचना तो बेचना ही हुआ, वो बेचना तो पैसे के लिए ही होता है। वो जो गाय को बोझ समझता है वो ही पृथ्वी का बोझ है, वो पृथ्वी के लिए बोझ है। इस गौशाला का निर्माण होने जा रहा है। इस गौशाला के निर्माण कार्य में कौन से महानुभाव है, इनके नाम आप बताइए। अब स्थानीय लोगों को मैं नहीं अरे उनको जानती भी हूँ, मालूम हो बाहर से। इसलिए ये हेड़ा जी थैंक यू वगैरह को मैम। मालूम है। धन्यवाद। थैंक यू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शिबिराचं आयोजन सोहटा बाजार येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख जीवन खवले आणि मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलं। यामध्ये मोठ्या संख्येनं युवा पिढीनं रक्तदान केलंय। यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष, मित्र परिवार आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। मी पंकज पाखरे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना उपतालुका प्रमुख आकोट। आज जीवनभाऊ खवले प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी आघाडी उपजिल्हा प्रमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना म्हणून आज 101 रक्तदात्याचं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्यामुळे त्यांनी एक उपक्रम हा चांगला राबवला, कारण खरी श्रद्धांजली हे महामानवांना हेच रक्तदान म्हणूनच त्यांनी केली। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि या परिसरातील जीवनभाऊ खवले हे वेळोवेळी 24 तास कोणत्याही रुग्णांना मदत लागो
ब्लड लागो त्यांना मदत करतात. कोणाचा रस्त्यानं अपघात झाला काही झालं तिथं पण ताबडतोब पोचतात. प्रहार जनशक्ती पक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनभाऊ हे चांगले उपक्रम राबवतात. त्यामुळे आज त्यांनी हा उपक्रम राबवून एक परिसरातील जे गोरगरीब नागरिक आहेत जे रुग्ण आहेत त्यांना एक मदत म्हणून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली म्हणून ठरेल अशी मी 100% ग्वाही देतो. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही चोहट्टा बाजार येथे प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय व माझ्या मित्रमंडळीकडून सर्वांकडून आज आम्ही एक विनम्र अभिवादन म्हणून डॉक्टर बाबासाहेब यांना रक्तदान शिबिर हे ठेवलेलं आहे. यामध्ये कमीत कमी आज 101 रक्तदानाच्या बॉटल किंवा 101 रक्तदाते आज रक्तदान करतील. हे आज बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेबांना हे श्रद्धांजली आमच्याकडून राहील एवढे बोलतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी यज्ञा दुसाने प्रकरणातील मारेकऱ्याला तात्काळ फाशीची मागणी करत नागरिकांनी मोठ्या संख्येनं आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात महिला, पुरुष, तरुणाई तसंच विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला. मोर्चा दरम्यान सहभागी नागरिकांनी हातात फलक, बॅनर धरून तीव्र भावना व्यक्त केल्या. महिलांवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत मोठा जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. मोर्चेकरांनी प्रशासनाला निवेदन देत यज्ञा दुसाने प्रकरणातील दोषींवर जलद गतीनं कठोर कारवाई करावी तसंच तपास जलद पूर्ण करून आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. मोर्चा दरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. आम्ही यज्ञाबाळाच्या घरी पण जाऊन आलेलो आहे. त्या मुलीच्या आईचं एवढी आज कंडिशन बेकार आहे की त्यांच्या डोळ्यामधले अश्रूसुद्धा निघत नाही आहेत. आणि जो त्यांच्याबद्दल जे अफवा पसरली की याचे भांडणं होते काय होते त्यांचं असं काहीही नाही आहे. आणि आम्ही त्या गावामध्ये जाऊन सगळ्यांना चौकशी केली आणि ते लोक एवढे सज्जन आहेत. आणि हे यज्ञाबाळाबद्दल झाले ते आज जर बाळासाहेब ठाकरे जर असले असते तर त्यांनी डायरेक्ट इन्काउंटर करायला सांगितलं असतं. हे मुख्यमंत्री साहेब सध्या झोपलेले, त्यांच्या मुलीवर अशा जर झाले असते हे तर त्यांनी हे झोपलेले त्यांनी जर असं जर झालं असतं तर ते गपचूप बसले असते का? तर ह्या यज्ञाबाळाला पटकन न्याय भेटला पाहिजे अशीच आमची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ही खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे की एका मुलीच्या न्यायासाठी एवढे मोठे मोर्चे काढले गेले. म्हणून ही सगळी मोठी शोकांतिका आहे. मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते तुम्ही या घटनेसाठी एखादा कायदा काढा. तुम्ही बोलता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याच्या आधी खूप मोठे केसेस पेंडिंगमध्ये पडलेले आहेत. 3,44,000 केसेस पेंडिंगमध्ये आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला एकच विचारायचं नेमकं फास्ट ट्रॅक म्हणजे काय? म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी या घटनेकडे लक्ष देऊन यज्ञा बाळाची जी केस आहे ती लवकरात लवकर ट्रिपल फास्ट ट्रॅकद्वारे चालवावी आणि यज्ञा बाळाला न्याय मिळवून द्यावा. उपोषणाला बसल्या होत्या. साध्वी गायत्री आता काल उपोषण सुटलं त्यांचं. यज्ञावर ज्या प्रकारे अत्याचार, हल्ला, बलात्कार झाला तो पहिला नको होता आणि जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा सरकारने दिलीच पाहिजे. आणि ही शिक्षा ही त्वरित 15 दिवसाच्या आत द्यावी. न त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल करावा नाही, काही त्याला फाशीची शिक्षा मिळावी ही सर्वांची मागणी आहे. आणि आपल्या समाजामध्ये अशा घटना कामा नये यासाठी सरकारने जागरूक करावं आणि असे कुठे काही अत्याचार, बलात्कार वगैरे करतात अशांना शिक्षा द्यावी आमची मागणी आहे. आणि तेव्हा म्हणजे आपल्या याच्यातच नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची महिलांमध्ये खळबळ उडलेली आहे. सीएम फडणवीस साहेब शहरामध्ये साहेबांना हे सांगणार की आपण म्हणतो की 24 तास महिलांना सुरक्षता मिळाली, पण सुरक्षता असताना सुद्धा असे प्रकार का घडतात? अशा प्रकार घडू नये. कोणी नराधम असेल त्याला शिक्षा देण्यात यावी एवढीच आम्ही त्यांना मागणी करू. महेंद्र शिंदे, नगरसेविका नागेश्वरवाडी. ह्या होत्या नागेश्वरवाडीच्या नगरसेविका माननीय शिंदे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावी यज्ञा दुसाने यांचा अत्याचार करून तिला खून करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ आम्ही संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य दिव्य मोर्चा आजच्या या ठिकाणी काढत आहोत. अशा दरात आम्हाला त्वरित फाशी व्हावी आणि नुसतं सुवर्णनगर समाजाची कन्या नसून ती सर्व समाजाची कन्या आहे हे मी या सर्व समाजाला सांगू इच्छितो.
दूरपर्यंत त्यांनी जी हत्या केलेली आहे या निर्धारावर मरेपर्यंत फाशी आणि त्याला शिक्षा फाशी झालीच पाहिजे हीच आमचं समाजाच्या वतीनं आम्ही सांगतो. धर्माला फाशी झालीच पाहिजे. मोठ्या समाज बांधवांना घेऊन आज मोठ्या सगळं काय म्हणतो. माझं एकच म्हणणं आहे की जो फाशीचा विषय हा लॉंग जाईल तर पुन्हा वेळ लागेल त्या गोष्टी एकदा फास्ट काम केलं पाहिजे किंवा इन्काउंटर सारखा प्रकार केला पाहिजे ना. यापूर्वी कितीतरी इन्काउंटर झालेले आहेत ना आणि ज्यावेळेस ते पकडला गेला होता ना त्यावेळेसच पोलिसांनी त्यांना मारून टाकायला पाहिजे होतं. आणि मी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी SP साहेबांना बोललो होतो की तुम्ही त्यांना मारून टाका किंवा इन्काउंटर करा, सर्व जनता तुमच्या सोबत आहे. मी सर्वात पहिले आपण बोललो होतो. त्यानंतर असं झालं की मी सर्व मंत्र्यांना सगळ्यांना बोललो आणि कुठंतरी वाटतंय की हा विषय खंडन पटला नाही पाहिजे. लोकांनी प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहिलं पाहिजे या गोष्टी. फॉरेन्सिक रिपोर्ट आली नाही, चार्जशीट पण फ्रेम झालेली नाही, का म्हणणं अजून कुठंच काही नाही आहे. लोक सर्व अंधारात आहे. सर्वांना वाटतंय की आपण मोर्चे काढतोय आणि न्याय मिळेल. पण माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी हा न्याय कधी मिळेल मी आजही सांगू शकत नाही. कारण की मी आजही सांगतो मला संविधानावर कायद्यावर विश्वास आहे पण नेत्यांवर मला विश्वास नाही. आज या मंत्रिमंडळावर विश्वास नाही, आमदारांवर विश्वास नाही. मला एक सांगा, एखाद्या मंत्र्याच्या मुलीवर अगर आता अत्याचार झाला असता तर त्यांनी कायद्यात बदल केला नसता का? त्या प्रकारे असं समजावं की स्वतःच्या मुलीवरचा अत्याचार झालेला आहे आणि त्या हिशोबाने शासनाने हा फास्ट निर्णय करावा, चांगला एखादा वकील द्यावा सरकारी आणि शासन फेल झालं. मी तर सांगू का बघा, प्रत्येक मंत्र्याला एक काय दिलं पाहिजे. गृहमंत्री एखाद्या अशा माणसाकडे दिलं पाहिजे जो 24 तास तो पद सांभाळू शकतो आणि लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. मी मानतो महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचं तोंड काळ झालेलं आहे या ताईच्या विषयामुळे. याच्यामुळे लवकर कायद्यात बदल करावे आणि फास्ट मी म्हणतो 2-4 लोकांना अगर मारून टाकलं ना यानंतर कोणी याची हिंमत करणार नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्याच्या पश्चिम भागातील पराळे गावात बाळूशेठ कलवडे याच्या वासरावर वाघानं हल्ला केला. त्यात वासराचा मृत्यू झालाय. शुक्रवारी रात्री ही घटना घडली, त्यामुळे सर्व ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा गावकऱ्यांना देण्यात आलेला आहे. बिबट्यानं शेतकरी बाळूशेठ कलवडे यांच्या गोठ्यात असलेल्या 1 वर्षाच्या वासरावर हल्ला केला. शेतकऱ्यानं ग्रामस्थांना सावध राहण्याची विनंती केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी. पळांगले मुक्काम पराळे पोस्ट पाईट तालुका खेड. आम्ही खेडपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे. आमच्या गावात कमीत कमी 1 महिना होऊन गेला आहे. बिबट्यांनी खूप दिवसासुद्धा बिबटे फिरतात आणि लहान लहान मुलं लांबून वस्त्यावरून शाळेत येतात गावात. आणि ही घटना जी घडली, या शेतकऱ्याचे जे वासरू खाल्ले हे शाळेच्या नजीकच आहे, जवळ आहे. जरी रात्रीचं खाल्लं असेल तरी रात्रीची मुलं, स्त्रिया, लेडीज लघवीला बाहेर यायला तर घाबरतात. सगळ्यांना त्रास आहे. याचं संरक्षण मिळावं, याच्यापासून आमचं संरक्षण व्हावं आणि याच्यासाठी तुम्ही वन विभागाने याची दक्षता घेऊन इथं पिंजरा लावा किंवा त्याची दक्षता घेऊन पकडून त्याला बाजूला नेऊन सोडावे. हे सहकार्य जर तुम्ही केलं तर आम्हाला गावकऱ्यांना खूप समाधान वाटेल. हीच आमची सगळ्या गावकऱ्यांची, ग्रामस्थांची विनंती आहे. आणि जेणेकरून आणखीन पुढं काही घटना घडू नये याचीच पण दक्षता घ्यावी, हे आमच्या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि त्या शेतकऱ्याला झालेली नुकसान भरपाई मिळावा. साधा गरीब शेतकरी आहे. ही सगळी घटना घडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला पोलीस पाटलांना येऊन सांगितलं. त्याच्यानंतर हे सगळं हालचाल आम्ही केली. तोपर्यंत ती वस्तू का ठेवण्याजोगी नव्हती, त्याचा वास यायला लागला म्हणून त्यांनी आपली सोडून दिली, सगळ्यांनी देखत टाकून दिली बाजूला. त्याच्यानंतर त्याचं भक्षण कोल्ह्यांनी, कुत्र्यांनी खाल्लं का त्या वाघानेच खाल्लं, हे काय रात्रीचं कोणी पाहिलं नाही. तरी याची सर्व माहिती घेऊन आज सकाळी पहाटेच्या 7 वाजता वाघ गेला इथून. आज पहाटे 7 वाजता वाघ आमच्या सदस्याच्या घरापासून गेलेला आहे, सुनील कलवडेच्या घरापासून गेलेला आहे. त्याचीसुद्धा दक्षता घेतली पाहिजे तुम्ही. जवळजवळ तो इथली वस्ती सोडीतच नाही. इथं शाळेच्या पड्यालाच ते सदस्य राहतात. त्यांच्या घरापासून सकाळी 7 वाजता मग दिवस उगवल्यानंतर जर वाघ फिरत असेल तर मग काय करायचं? सर्व लहान थोर मंडळींनी काय करायचं बा, लहान लहान मुलांनी याची सगळी दक्षता तुम्ही घ्या आणि त्याला पकडून नेण्याचा प्रयत्न करा. गावच्या भोवतानी आज जवळ अर्धा किलोमीटर, कोणी 1 किलोमीटर असे कोणची घरं आहे, कोणची गुरं आहे, कोणाची शेळ्या आहे, कोणाची वासरे, कोणाची पारडे, कोणाच्या म्हशी, यांचंसुद्धा संरक्षण करा. वन खात्याने जबाबदारी घ्यावा.
अशी आमची नम्र विनंती आहे परळी ग्रामस्थांची सगळ्यांची. गावात लावू ना. एवढंच आमचं म्हणणे, बाकी काय नाही. नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला द्यावा. शेतकरी किसन गंजू कलवडे, मुक्काम परळे, पोस्ट पाईट, तालुका खेड यांची नुकसान त्यांना देवा, असेच आमचं ग्रामस्थांचं म्हणणे. आणि काय घटना घडू नये बा, आणि काय घटना गावात घडू नये, आणि लहान मुलांना त्याचं संरक्षण व्हावं. शाळा जवळ आहे, 5 वाजता 5:30ला जर शाळा सुटते आणि सकाळी दिवसा वाघ फिरतोय, तर संध्याकाळी का नाही फिरेल तो? याची खबरदारी तुम्ही घेऊन त्यासाठी पिंजरं लावा, किंवा त्याच्यापासून आमच्या गावकऱ्यांचं मुलांचं संरक्षण असं काहीतरी करा. हीच आमची तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. तेल्हारा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 70% मतदान झाले. नगरसेवक पदाच्या उमेदवारांचं भाग्य मतदान यंत्रात बंद झालंय. मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनाच निकालाची धाकधूक लागले. तेल्हारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात शहरातील राजकीय दिग्गज नेते आणि सामाजिक चळवळीतील नेते यांच्याशी न्यूज मराठी 24/7 खास बातचीत केली. तेल्हारा शहर विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मूलचंद राठी, उभाटा गटाचे प्रवक्ते सचिन थाटे आणि सामाजिक चळवळीतील नेते देवकीनंदन मथारिया यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली. यावेळी सगळ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. दरम्यान या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या एका पदासाठी 5 उमेदवार तर 20 नगरसेवक पदासाठी 92 उमेदवार रिंगणात होते. सर्वांचं लक्ष आता निकालाकडे लागले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी. आज आपण तेल्हारा शहरामध्ये नगरपालिकेचे निवडणुकीचा लेखाजोखा करण्यासाठी आलेलो आहोत आणि न्यूज मराठी 24/7 तालुका प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे. तर आज आपल्याकडे आलेलो आहोत आणि न्यूज मराठी 24/7मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आणि सचिन दादा, आपल्या पत्नी शिवानी थाटे हे जय आघाडीमध्ये आपण उमेदवारी दाखल केली आणि निवडणूक लढली, परंतु एकीकडे भाजपाचे मंत्री, भाजपाचं गल्ली ते दिल्लीपर्यंत सरकार हे सर्व यंत्रणा असताना आपण नौके उमेदवार आणि तरुण उमेदवार आणि ताईला आपण उमेदवारी उभी केली. पाहता या तेल्हारा नगरपालिकेमध्ये विविध जागांसाठी नगरसेवकांच्या 92 नगरसेवक उभे होते आणि एका नगराध्यक्षपदासाठी 5 नगरसेवक उभे होते. आणि या सर्व रणधुमाळीमध्ये आपली परिस्थिती नग्न असताना आपण फक्त सोशल नेटवर्कच्या आणि सामाजिक कार्याच्या भरोश्यावर उमेदवारी दाखल केली. तर आपण आपल्या पदरात उमेदवारीचा विजय कोणत्या प्रकाराने हासिल करसाल? बघा, नमस्कार. मी प्राध्यापक सचिन थाटे आणि माझी पत्नी शिवानी सचिन थाटे ही या नगराध्यक्षपदाची जय आघाडीची उमेदवार आहे. मी सचिन थाटे तेल्हारा शहरातील मागील 10 वर्षापासून अत्यंत सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. आपला जिथं इंटरव्ह्यू होतो आहे हा सुद्धा माझं एक छोटंसं इंटरनेट कॅफेचं दुकान आहे. एक सामान्य कुटुंबातला मुलगा ज्याचा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, राजकीय वारसा नाही, अशा एका शिवसैनिकाला आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, आमचे मार्गदर्शक गोपालबू दातकर आणि आमचे सर्वांचे सर्व म्हणजे आमचे शिवसेनेचे उपनेते नितीन बाप्पू देशमुख, मंगेशबू काळे यांच्या माध्यमातून मला शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी मिळाली आणि जय आघाडीच्या माध्यमातून मी माझी पत्नी शिवानी सचिन थाटे यांनी निवडणूक लढवलेली आहे. बघा, ही निवडणूक तेल्हारा शहराच्या अस्मितेची निवडणूक होती. याच्यामध्ये पक्ष, संघटना या सर्व गोष्टी बाजूला जनतेने ठेवल्या आणि ज्या माणसानं गेल्या 10 वर्षापासून तेल्हारा शहरामध्ये सातत्यानं काम केलं, गोरगरिबांचे कामं केले, त्या लोकांच्या हाती ही निवडणूक आली आणि त्यांनी जनतेच्या हक्कासाठी ही निवडणूक जनतेने लढलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये निश्चितच बदल आता होणार आहे. आज आपण तेल्हारा शहरामध्ये नगरपालिकेचा लेखाजोखा देण्यासाठी आलेलो आहोत. नगरपालिकाची रुमधूम पुन्हा म्हणजे निवडणूक होऊन संपलेली आहे, परंतु आज या नगरपालिकेमध्ये गेल्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये मूलचंदजी राठी हे 8 वेळा नगरसेवक, 1 वेळा उपाध्यक्ष आणि त्यांच्या परिवारामध्ये नगराध्यक्षपद भूषवलं. परंतु एवढं सर्व सत्ता काबीज केल्यानंतरही या 2025च्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या मूलचंदजी राठी यांनी या नगरपालिकेमध्ये भाजपमध्ये जाण्याचं कारण काय? माझं तुम्हाला एक विनंती आहे की आपण या नगरपालिकेमध्ये अनेक पदं भूषवले, नगरसेवक 7 ते 8 वेळा, उपाध्यक्षपद भूषवलं, त्याचप्रमाणे आघाडीच्या नावावर नगराध्यक्षपदसुद्धा भूषवलं.
एवढी आपली फिल्डिंग आणि एवढी आपली ताकद उपलब्ध असताना आपल्याला भाजपासोबत का जावं वाटलं? भाजप सोबत जायचं कारण 2-3 वेळेस अकोट मतदारसंघातील आमदार भारसागळे साहेब आपल्या घरी आले. त्यांनी सहकार देण्याकरता मला विनंती केली व माझा मोठा मुलगा आनंद राठी हा भाजप तेलारा शहराचा उपाध्यक्ष झालेला असल्यामुळे घरात वाद न व्हावामुळे मला भाजप चिन्हावर यावेळेस इलेक्शन लढावं लागले. बरं ठीक आहे. आता आपल्या ग्रुपला किती जागा उपलब्ध करून घेतल्या आपण आपल्या कोट्यामध्ये? आपल्या ग्रुपला आपण जागा 4 उपलब्ध करून घेतल्या व 5वी 4 सीट आल्यानंतर आपल्याला काय झाले ऑप्शनमध्ये एक भेटण्याचे आपल्याला चान्सेस आहेत. ठीक आहे. भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर शहराच्या विकासासाठी आपला पुढील म्हणजे विजन काय आहे? विजन हेच की बा शहरात चांगले कामं व्हावे, जे आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये चांगले कामं केली आहेत त्याचप्रकारे चांगले कामं व्हावे व लोकांचा विकास व्हावा, शहराचा विकास व्हावा याकरता भाजपमध्ये प्रवेश बी केलेला आहे. आता प्रवेश घेतल्यानंतर आता ह्या कालावधीमध्ये काय काय चांगले कामं होतात त्यात आपण पुढे पाहू. या निवडणुकीमध्ये रणधुरी झालेली आहे आणि आपली कसोटी पणाला लागलेली आहे. पहिल्यांदाच आपण भाजपमध्ये विलीन झालेलं आहे आणि आपण स्वतः 4 नगरसेवकाचे कोटा आपण उपलब्ध करून घेतलेला आहे. परंतु पुढील 5 वर्षात आपली नगराध्यक्षाच्या माध्यमातून गावात काय काय नवीन उपक्रम करायचे आपण ठरवलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. आज तेलारा शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रुंधूम संपलेली आहे आणि 21 तारीखच्या निकालाची प्रतीक्षा आहे. आज आपण इथं आलेलो श्री देवकीनंदनजी म्हातारिया सर हे प्रचार्य असून एक सामाजिक चळवळीतले एक कणा आहेत आणि जिल्हा पत्रकार संघाचे हे संपर्क प्रमुख आहेत. त्यासोबत सामाजिक चळवळीतले एक खूप मोठं योगदान आहे यांचं. तेलारा पोलीस स्टेशनचे शांतता समितीचे सदस्य आहेत आणि यांना यासाठी आज रिटायरमेंट झालेलं आहे आणि फक्त एक सामाजिक कार्य म्हणून हे पाहत आहेत. म्हणून आज आपण यांच्याकडे आलेलो आहोत. आपलं न्यूज मराठी 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर. नमस्कार सर. आपण 2005 पासून तर 2019पर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका पाहत आले आणि या निवडणुकीच्या बरोबरच शिक्षक म्हणून आपल्या म्हणजे मतदान निवडणूकमध्ये आपली ड्युटी लागलेली आहे आणि ड्युटी करत असताना गेल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे 4 टर्ममध्ये आपण निवडणुकीचं सर्व चित्र पाहत आले. परंतु आता नव्याने 2025ची निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीमध्ये आपण मतदार आणि उमेदवार यांच्याकडे कसं आणि कोणत्या प्रकारे पाहता? तर मी जवळपास 1983 पासून यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरमधून काम करतो आहे. पूर्वीचा काळ निवडणुकीचा उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ असायचे, पक्षाशी बांधिलकी असायची आणि पक्ष सांगेल त्या आदेशाप्रमाणे ते चालायचे. आज मात्र त्यामध्ये जमीन अस्मानची तफावत आलेली आपण पाहतो आहे. आज पक्षाशी एकनिष्ठ नाही आहे, फक्त खुर्ची पाहिजे याकरता सर्व घोडदौड सुरू आहे. या पार्टीचा त्या पार्टीवर, त्या पक्षाचा या पक्षावर, या पक्षाचा त्या चिन्हावर, त्या चिन्हाचा या चिन्हावर काम करण्यासाठी कोणी तयार नाही. मात्र खुर्ची घेण्यासाठी सर्व आज तयार आहेत, थपापलेले आहेत. काम करणारे कार्यकर्ते आज समाजाला जे आवश्यक आहेत ते आज नाहीत. त्यामधून एखादे 2-4 असतील, परंतु तेही या धामधुमीत पुढे चालतात. आणि मागच्या काळातली जी निवडणूक होती ती प्रामाणिकपणाची होती. आज सर्व घेण देण करून, सर्व बाजरा वाटप करून हा सर्व कार्यक्रम चालू आहे. हे मला सांगताना थोडंसं वाईट वाटते, परंतु ह्या चर्चा पेपरमधूनही आलेल्या आहेत की या गल्लीमध्ये पकडल्या गेला, त्या गल्लीमध्ये पकडल्या गेला, या साहेबांनी 2 टपोरे दिले ठेवून. या गोष्टी नको आहेत. पैशानी मतदार विकलेला तो तुमचा विकास करू शकत नाही. तो समोरच्या माणसाला जो पैसा घेणार नाही तो ठणकावून त्याला सांगेल
पैसा घेतलेला दबून राहील. तो त्याच्या समस्या समाजाच्या सामाजिक समस्या येणाऱ्या अडचणी निवडून आलेल्या उमेदवाराला अध्यक्षाला सांगणार नाही, सांगू नाही शकणार. तो त्याचा दबून राहील कारण पैसा घेतलेला राहील. आज योगायोगाने 6 डिसेंबर आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. त्यांनी त्यांच्या संविधानामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पैसा घेऊन मतदान करणारा आणि पैसा देऊन मतदान विकत घेणारा हा काम करणार नाही. तो फक्त खुर्चीवर बसून आपलंच बस्तान चांगलं करण्यासाठी राहील. तेलारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार आहेत. सर, या 5 उमेदवारामध्ये लढत कोणात राहील? यामध्ये लढत मला एक भाजपचे उमेदवार श्रीमती वैशाली पालीवाल मध्ये दिसते. दुसरी शिवसेनेचे दीपा सिसोदिया दिसते आणि त्याच्यासोबतच शिवानी थाटे या 3 मध्ये लढत आहे. लोक बोलतात काय परंतु पेटीतून निघेल काय हे सांगू शकत नाही कारण सर्व संशयास्पद वातावरण आहे झालेलं. निवडून येणाऱ्या नगराध्यक्षा आणि या नगराध्यक्षाकडून जनतेला, सामान्य माणसाला आणि सामान्य कार्यकर्त्याला काय अपेक्षा आहे? जनतेला, तेलाऱ्याच्या जनतेला हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या अध्यक्षांनी, सदस्यांनी तेलारा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्व विभागाचा विकास करावा. लोकांच्या ज्या आवश्यक गरजा आहेत, पाणी आहे, पुरवठा आहे, वीज आहे किंवा रस्ते आहेत किंवा नाल्या आहेत, ह्या सर्व बाबी, इलेक्ट्रिसिटी आहे, या सर्व बाबी व्यवस्थित त्यांना मिळालं पाहिजे हीच नगरपालिकेच्या आत कार्यक्षेत्रात राहणाऱ्या लोकांची अपेक्षा आहे. परंतु जाणारा माणूस जर हा कसा जाईल आणि तो काय करेल ही बाब जरा वेगळी आहे. सुरुवातीचे नगराध्यक्ष रामसिंग भाऊपासून तर ठाकूरदास भाऊपर्यंत, ठाकूरदासजी तापडियापर्यंत, त्याच्यानंतर शहराचे शिल्पकार स्वर्गीय जयसिंग भाऊ बलोदे यांच्यासारखे काम करणारे असावेत ही आम जनतेची इच्छा आहे. परंतु काळ बदलल्यानंतर त्यांची बरोबरी न करता त्यांच्या खालोखालच काम चालेल, त्यांनी काम करावं ही आपल्या जनतेची, तेलाऱ्याची इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी भीम अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच शेकडो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत होते. विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही पुतळ्याला अभिवादन केलंय. भाजपच्या वतीनं माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी एकत्रितपणे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमगीतांच्या माध्यमातून कलाकारांकडून आदरांजली वाहण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि नवकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीतर्फे प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. देवरी इथं भरलेल्या या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील तब्बल 34 आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आकर्षक मॉडेल्स, नाविन्यपूर्ण संशोधन, संकल्पना आणि रोजच्या वापरातील तंत्रज्ञानात सुधारणा करणारी प्रकल्प मॉडेल्स प्रदर्शनात सादर केली. विशेष म्हणजे अनेक प्रयोगांचे थेट प्रात्यक्षिक सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करून दाखवले आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड वाढावी आणि त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन मिळावं यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक, प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पांचं विज्ञान प्रदर्शन ठेवलं आहे. आता इथे येऊन त्यांनी आश्रमशाळेत प्रदर्शन घेतल्याने इथले आजूबाजूचे पालक येऊ शकत नाही. मुलांना देवरी किंवा गोंदिया जिल्हा स्तरावर त्यांचं प्रदर्शन घ्यायचा हेतू होता. त्यामुळे पहिला टप्पा आम्ही इथे देवरीमध्ये आयोजन केलेलं आहे. आजूबाजूचे पालक वगैरे किंवा त्या मुलंही आल्यामुळे या मुलांचा आणखी जास्त उत्साह वाढतो. त्यामुळे आम्ही देवरीमध्ये आयोजन केलं आहे. आश्रमशाळेतील मुलांमध्ये आम्ही लहान, मोठा आणि मध्यम गट तयार केलेले होते.
त्यांना आम्ही 5,000, 3,000, 2,000 असं बक्षिसाची रक्कम पण अनाऊन्स केलेली होती. त्यामुळे त्या मुलांना डायरेक्टली पैसे देऊ डीबीटीने मुलांनी त्या पद्धतीने प्रकल्प बनवले. या ठिकाणी किती शाळेचे विद्यार्थी आहेत? अनुदानित शाळा 23 आहेत आणि शासकीय आश्रमशाळा 11 आहेत. त्या सगळ्या वयोगटातील मिळून इथले जवळजवळ 52च्या आसपास प्रकल्प आलेले आहेत आणि 52 प्रकल्पातले 52 प्रत्येकाने आपापले मॉडेल बनवून मुलांनी आणले. बार्शी शहरात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दुकान तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. बार्शीत मोबाईल दुकानदाराला धमकावत कोयत्यानं दुकान फोडण्यात आलंय. रिचार्ज करण्यावरून वाद झाला होता. कोयता हातात घेऊन दहशत माजवत दुकानाची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. मोबाईल दुकानदाराकडून बायकोच्या मोबाईलचा रिचार्ज केल्यानंतरही झालं नसल्यामुळे रागातून दुकानाची तोडफोड करण्यात आली. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी मात्र फरार आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे अधिक तपास करत आहेत. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.